हाय हॅलो प्रेस लॉट नॉईस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं सुस्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्य आयुष्याचा विशेष चरणी प्रार्थना। आपण बटाटे तळून घेऊ, हे साबुदाणा खिचडीसाठी बटाटे लावले करायला। आणि दुसरीकडे आपण गॅस ऑन केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण सगळी बटाट्याची भाजी मोहरी लावली तळायला, सोबत आहे जिरे, इथं पण जिरे टाकू शकतो थोडेसे, अर्धा चमचा टाकायचे त्याच्यामध्ये। बटाटे आपण त्याच्यामध्ये परतून तेलामध्ये याच्यामध्ये मसाला टाकायचा आपल्याला, छोटे नाही का 2 चमचे मी टाकलेले, म्हणजे 1 चमचा आणि अर्धा चमचा थोडं मीठ टाकायचं। खुसखुस होते असे बटाट्याचे करायचं। आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं। लहान मुलं काय काय नाही का तिखट नाही खात, मग एकच मिरची टाकायची खिचडीमध्ये, साबुदाणा खिचडी मिरची टाकायची, छोटीशी हिरवी मिरची, ही अशी एक छोटी एकच मिरची टाकायची। आता याच्यामध्ये थोडंसं शिटका आपण देऊ पाण्याचा, बटाटे वाफवण्यासाठी झाकण ठेवते आता। चांगलं परतून घ्यायचं बटाटा तेलामध्ये। आपण हे झाकण काढून बटाटा कसं झालं बघू, मस्त झालं बघा, छान असं होते झालं बघा। आणि आता सोबत कोथिंबीर टाकायची त्याच्यावरती थोडीशी, बघा गॅस बंद करू आपण। साबुदाणा टाकला याच्यामध्ये, शेंगदाण्याचा कूट पण टाकला, बारीक करून मिक्सरमध्ये ग्राइंड करून टाकला मी। मस्तपैकी अशी मोकळी छान छान अशी मोकळी झालेली सुटसुटीत। आणि मी जास्त वेळ भिजत नाही, फक्त 4 ते 5 तास भिजत टाकलेली। मोकळी कशी छान झाली खिचडी आपली, साबुदाण्याची खिचडी लहान मुलांसाठी केली मी। थोडीशी म्हणजे 1 मिरची टाकून, सोबत एक बटाट्याचं शिजत आहे, म्हणजे आपल्याला का वाफेवर हे पान टाकून थोडीशी पाण्यात शिजवलेली, दही सोबत पण खाऊ शकते तुम्ही खिचडी, मस्त असं दही टाकून छान अशी खिचडी मस्त लागते। डायजेशनवालं दही खूप छान आहे, आणि खिचडी जरा जड असते, त्यासोबत खायला तर मस्त लागते। मला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्त लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।